नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 227, 14 ऑगस्ट. यथा राजा तथा प्रजा. आपल्याकडे ती म्हण आहे, राजा तशी प्रजा. आज सांगायला खूप आनंद होतो आहे की मागील 10 वर्षात राजकीय नेत्यांच्या मुखी चक्क सनातन धर्माचा बोलबाला आहे. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज होत्या की ज्यांची विद्वत प्रचूर वक्तव्याने शंकराचार्यसुद्धा प्रसन्न झाले होते. आता तर तसे अनेक नेते आहेत जे गीता, रामायण, वेदांचे अभ्यासक आहेत, वेदांताचे अभ्यासक आहेत. भाषणात ते सहज मंत्रोच्चार करतात आणि प्रगत म्हणून घेणाऱ्या राष्ट्रांनी आपल्यावर अनेक आरोप केले, ते आपण खोडून काढले नाही, त्याबद्दल अतिशय जहाल मत व्यक्त करतात. आमच्यावर हे आरोप करू नका, आमची परंपरा प्राचीन आहे, प्रत्येक आरोप खोटा करत सिद्ध करा, हे ठणकावून सांगायला हवे, हे सांगतात. आज चक्क राजकीय नेते हे काम करत आहेत, हे पाहून आश्चर्य वाटते आणि समाधान होते. कारण एक राजकीय नेता अभ्यासपूर्व विवेचन करतो तेव्हा प्रजा खडबडून जागी होते. अरे खरंच की हे सगळे असेच आहे असे प्रत्येकाला वाटायला लागते. महान नेते अटलजींवर जेव्हा धर्मांधता करता असा विरोधकांनी आरोप केला, त्यावेळी ते फार सुंदर भाषण त्यांचं गाजलं आहे. ते आमच्यावर हेच संस्कार आहेत की जे आमचे उपनिषदे शिकवतात. संकुचित कुपमंद कुर्ती सोडा, उदात्त विचाराने जग जोडा. आम्ही कुणाची धर्मस्थळे उद्ध्वस्त केली नाहीत, आम्ही कुठे जाळपोळ केली नाही, आमचाच धर्म श्रेष्ठ म्हणून आम्ही कुठे धर्मप्रचारक पाठवले नाहीत. उलट आम्ही सर्वांनी आपापला स्वधर्म सांभाळत पुढे जाऊया हेच सांगितले. तोच वसा घेऊन आजचे हे सरकार काम करत आहे. त्याचा मला आनंद आहे. जेव्हा प्रगत राष्ट्राचे लोक म्हणाले की तुम्ही स्त्रियांना समान वागणूक देत नाही, अशिक्षित तुच्छ लेखता, तेव्हा आपले राष्ट्रीय प्रवक्त्यांनी मुद्दा मांडला. अगदी मागच्या 2 वर्षापूर्वी खूप सुंदरपणे तो खोडून काढला. ते म्हणाले, एकतर हे बिलकुल खोटे आहे, दुसरे की स्त्रियांचे कायदे बेकार तुमच्याकडे होते. ज्यावेळेस झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राणी दुर्गावती आमच्याकडे स्वतंत्र राज्ये सांभाळत होत्या, त्यावेळेस त्यांच्याकडे 1735ला ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा केला होता, विच हंट. कोणत्याही स्त्रीला चर्चच्या पाद्रीने डायन ठरवले की तिला सार्वजनिक जाळून मारले जायचे. ही त्यांच्या स्त्रियांची कथा आणि ते आपल्या स्त्रियांबद्दल बोलत आहेत. आणि तो कायदा त्यांचा 22 जून 1951ला संपुष्टात आला आणि ते आपल्या स्त्रिया अशिक्षित, अधिकारशून्य म्हणतात. त्यापूर्वीच 2ऱ्या शतकात शंकराचार्यांचा वाद निर्णयाला मंडन मिश्रांची पत्नी सरस्वती बसली होती. इतकी ज्ञानसंपन्न होती की ती ज्युरी म्हणून बसली होती. समाजाला ते मान्य होते, त्याच्यावर कोणीही आक्षेप घेतला नव्हता. म्हणजे तेवढी ती ज्ञानी आणि निर्णय क्षमता असणारी होती हे नक्कीच. वेदकालीन असंख्य स्त्रियांना स्मरून आपण हा मुद्दा धुडकावून लावला पाहिजे असं त्या आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं, प्रवक्त्यांनी सांगितलं. दुसरे म्हणजे विज्ञानाचे सर्व शोध त्यांनीच लावले. हा आरोप सपशेल खोटा आहे. 6 ऑगस्टला अणुबॉम्ब स्फोट केल्यावर त्यांचा शास्त्रज्ञ ओपन हेगल म्हणाला होता की मी हे ज्ञान मिळवले. गीता ही त्याची एक छटा आहे, त्यात मीच म्हणाले की मीच निर्माता, म्हणजे मी ज्यातून ज्ञान मिळवलं त्याच्यात एक वाक्य आलं आहे भगवंताच्या मुखात, मीच निर्माता आणि मीच विध्वंसक आहे. ही ओवी आठवून मी शांत राहिलो. दुसरा जर्मन शास्त्रज्ञ, रॉकेटचा जनक वर्नर वॉर्न म्हणतो की गुरु हर्मन ओबर्थने सांगितले आहे की ज्ञान हवे वाटत असेल तर तू फक्त भारतीयांचे वेद आणि उपनिषद वाचत जा. आणि एकदा युरोपियन आणि हे सगळं सांगितलं आहे कुणी तर एका युरोपियन लेखकाने, एरिक वॉन टायगन ह्यांनी आपल्या चॅरियट ऑफ गॉड या पुस्तकात लिहिले. ते म्हणतात की पृथ्वी गोल आहे हे त्यांनाच प्रथम समजले. आपल्याकडे तर जिओग्राफी राज्य म्हणजे जिओग्राफी हा सब्जेक्ट जो आहे तो प्रत्येक राज्यभाषेत त्याचं नाव काय आहे तर भूगोल. तेथंच सांगून टाकलेलं आहे पृथ्वी गोल आहे, भूगोल हे स्पष्ट केलेलं आहे. पण आपण गप्प न बसता बोलायला हवे असे त्यांनी सगळ्या लोकांना आवाहन केले. आपण वेद आणि वेदांताचे पेटंट घेतले नाहीत कारण तेव्हा तेवढी गरज नव्हती. पुढे गरज निर्माण झाली तर सगळ्या शोधांचे जनक वेद आहेत. वा, एक राजकीय नेता हे बोलतो आहे, ह्याचा मला फार आनंद झाला. आपल्या राष्ट्राचे सध्याचे ते प्रवक्ते आहेत, केंद्रीय प्रवक्ते आहेत, त्यांनी खूपच उदाहरणे सांगितली. साहजिकच प्रजा अशा प्रेरणेने उत्साहित झाली आहे.
त्यांना आपल्या सनातन परंपरेचा अभिमान वाटू लागला आहे आणि ह्यात शंकाच नाही. धन्य सनातन परंपरा आणि धन्य राजकारणी अभ्यासक. नमस्कार.